एस चर्च नंदुरबारच्या वतीने सगळ्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतो। आज आपण अध्ययनाचा तास घेत आहोत। आपण जे अध्ययन सुरू केलेलं आहे ते अध्ययन पुन्हा एक वार आपण या सप्ताहामध्ये सुरुवात करीत आहोत। सर्वप्रथम एक सुमधुर गीत आपण गाऊया विजय संगीतातून, गीत नंबर 125, प्रभू मी कोणाचा मी कोणाचा। यासाठी मी रेव्हरंड सॅमसन जयकर यांना विनंती करेन, प्लीज आपण पुढे यावं व पाळकसाहेब पुढे आल्यानंतर आपण विजय संगीतातून गीत नंबर 125, प्रभू मी कोणाचा कोणाचा हे गाऊया। प्रभु मी कोणाचा कोणाचा, माझा नचितरांचा। प्रभु मी कोणाचा कोणाचा, माझा नचितरांचा। तुझाच परिणी तन मन धन ही वाचा। तुझाच परिणी केवे माझी, तन मन धन ही वाचा। बंध मुक्त तू केले मीना, मज तू निधी करुणेचा। बंध मुक्त तू केले मीना, मज तू निधी करुणेचा। प्रभु मी कोणाचा कोणाचा, माझा नचितरांचा। पापात्म्याची असह्य अधिकृती, सांगू किती त्याचा। पापात्म्याची असह्य अधिकृती, सांगू किती त्याचा। सोडविले तू विषकीटा, मज सिंधू देशी अमृताचा। सोडविले तू विषकीटा, मज सिंधू देशी अमृताचा। प्रभु मी कोणाचा कोणाचा, माझा नचितरांचा। हस्तपादही पाच इंद्रिये, आत्मा प्राण यांचा। हस्तपादही पाच इंद्रिये, आत्मा प्राण यांचा। तवाधीन झाला झाला, प्रियताता प्रणताचा। तवाधीन झाला झाला, प्रियताता प्रणताचा। प्रभु मी कोणाचा कोणाचा, माझा नचितरांचा। मरणापूर्वी मी रेव्हरंड सॅमसन जयकर पाळकसाहेबांना विनंती करतो आपण प्रार्थना करावी, कारण की आज आपण शृंखला 2 यामधील फलद्रूप जीवन कार्याचा दृष्टांत याची पाहणी करणार आहोत आणि आज सन्मान्य रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब अध्ययन घेणार आहेत। प्रार्थना करू। सर्वशक्तिमान आमच्या थोर कृपाळू परमेश्वर देव बापा, पुन्हा एक वार या सायंकाळी तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो। तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, आत्मिक मनन चिंतन करण्यासाठी ही अनमोल वेळ आमच्या आयुष्याला तू जोडलीस, त्याबद्दल आभार मानतो।
पुन्हा एक वार या सायंकाळी आम्हा सर्वजण तुला शरणतो बापा. तो आम्हा सर्वांचा स्वीकार कर. दिवसभरामधून झालेल्या कळत नकळत सर्व अपराधांची पापांची येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो आमची क्षमा कर. आणि तुझ्या क्षमेचा एक नवीन आशीर्वाद या सायंकाळी आम्हा सर्वांना येऊ दे अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. विशेष करून पुन्हा एक वार आजच्या पवित्र वचनांसाठी प्रार्थना करतो. तुझे दास डॉक्टर रेव्हरंड जयकर यांच्याद्वारे जे मनन चिंतन देवापा या ठिकाणी येणार आहे ते ऐकण्यासाठी आम्हा सर्वांना पवित्र आत्म्याची शक्ती तू दे. विशेष करून या ठिकाणी हजर असणारे आणि सर्व ऑनलाईन सभेमध्ये जॉईन होणारे आम्ही सर्व विश्वासणारे यांना देवापा तू एक नवीन कृपा तू दे. हो दे देवापा या दिवसामध्ये तुझ्या वचनांचं महत्त्व आमच्या जीवनामध्ये आम्हाला कळावं. त्या वचनांच्याद्वारे आमची आणि मंडळांची आध्यात्मिक वाढ व्हावी आणि त्या वचनांच्याद्वारे देवापा आमचं जीवन स्थिर व्हावं. म्हणून पुन्हा एक वार आजच्या या भक्तीला तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपवून देतो. तुझे दास बोलत असताना त्यांच्या ओठा जिभेला तू स्पर्श कर. पवित्र आत्म्याचं एक नवीन अभिषेक सामर्थ्य त्यांना तू दे आणि देवापा आजच्या या भक्तीच्याद्वारे तुझं गौरव दे अशी प्रार्थना आणि विनंती करतो. आम्ही सर्वजण प्रभू तुला शरण येतो. तो आमचा स्वीकार कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वेळ मननासाठी त्यांना आमंत्रित करतो. सर्वांना सलाम. आजच्या सायंकाळी आपण साधारणपणे 20 मिनिटे ते 25 मिनिटे बिल्ड इंटरनॅशनलतर्फे राबविल्या जाणाऱ्या प्रथम तत्वांचा अभ्यास करीत आहोत. ख्रिस्ताचा मार्ग आणि प्रेषितांचं शिक्षण या संदर्भात असणाऱ्या 13 पुस्तकांच्या मालिकेतील आपण दुसऱ्या शृंखलेमध्ये आहोत. दुसऱ्या शृंखलेतून आपण 5 आणि 6 ही 2 पुस्तके पूर्ण केली. आज आपण 7व्या किंवा दुसऱ्या शृंखलेतल्या 3ऱ्या पुस्तकाकडे वळत आहोत. पहिल्या शृंखलेमध्ये आपण पाहिलं होतं शिष्य बनणे म्हणजे काय. नंतर आपण कुटुंबांच्या कुटुंबातील एक असणं म्हणजे काय, मंडळीच्या सेवा कार्यात भाग घेणं म्हणजे काय आणि अंतःकरणाच्या सवयी सुधारणं म्हणजे काय. ही पहिली शृंखलामधील 4 पुस्तकांची मालिका होती. दुसऱ्या मालिकेमध्ये आपण आपल्या संबंधाचा आनंद घेणे पाहिलं, आपला विश्वास पुढील पिढीला सांगणं हे पाहिलं आणि आज फलद्रूप जीवन कार्याचा दृष्टांत पाहणे म्हणजे सेवा कार्याची प्रथम तत्वे याबद्दल थोडा वेळ विचार करणार आहोत. अर्थात हे समजण्यासाठी आपल्याला पुढे वेळ द्यावा लागणार आहे. देवाची कृपा झाल्यास एका सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण याला समजून घेऊ. आज या सर्व गोष्टींकडे बघत असताना पुन्हा एकदा मी देवाचा धन्यवाद करतो आणि स्तुती करतो की जे आपण सर्व एस एच चर्चेस नंदुरबारमधील या योजनेमध्ये सामील झालेले सदस्य आहात, नेते आहात, पंच वडील मंडळ आहात, पाळक स्वार्थिक आहात, आपणा सर्वांना परमेश्वर देव आशीर्वाद देव. काही नोंदी आपण घेत जाव्यात कारण आपल्याला आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी पुढे मग काही प्रश्न मुद्दे आणि त्यावर चर्चा आहे त्याची पण नोंद करणं गरजेचं राहील. म्हणून नेहमीप्रमाणे या शृंखलेची जी पद्धत आहे की पवित्र शास्त्राच्या अध्ययनाने आपण याचा प्रारंभ करतो आणि मग पुढे आम्ही हळूहळू मुद्दे घेतो. मुद्द्यांवरून आपण नंतर तत्व शिकतो, त्यानं विद्वानांचा सल्ला घेतो, विद्वानांच्या सल्ल्यामधून आपण मुद्दे घेतो. तत्वांचं लागू करण्यासाठी पुन्हा एकदा आपण आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी आपण काय करायला पाहिजे याचं अध्ययन करतो. म्हणून आपण याकडे लक्ष द्याल की सर्वप्रथम हा अभ्यास पवित्र शास्त्राच्या अभ्यासावर अवलंबून आहे आणि नंतर सर्व गोष्टी आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अभ्यासक्रम
मंडळी केंद्रित आहे, संस्था केंद्रित नाही, बायबल कॉलेज केंद्रित नाही, सेमिनरी केंद्रित नाही, तर मंडळी केंद्रित आहे. आणि म्हणून मंडळीने ईश्वर विज्ञानाच्या आणि विश्वासाच्या मूलभूत तत्वांना समजून घेण्यासाठी हा अभ्यासक्रम मंडळीमध्ये आपण राबवत आहोत. यासाठी जे परिश्रम आपल्या संस्थेने घेऊन पाठिंबा दिला आहे त्याबद्दल सर्व आपल्या मान्यवरांचा मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपल्या या अभ्यासाकडे आपण वळू यासाठी मी आपलं लक्ष केंद्रित करू इच्छितो. मंडळी म्हणजे कुटुंबांचं कुटुंब जे आहे, यामध्ये देवाची योजना अशी आहे की कुटुंबे पुनरुत्पादन करणारी, कुटुंबे उपज देणारी, कुटुंबे स्वतःची काळजी घेणारी, कुटुंबे इतर विश्वासणाऱ्यांच्या गरजा पुरविणारे, समाजातील गरजूंना मदत करणारे, जगातले जे विश्वासणारे आहे त्यांना सहाय्य पुरवणारे देवाचं कुटुंब असावं. हे देवाचं कुटुंब प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला दिलेलं किंवा आपण मिळवलेलं जे काम आहे ते काम देवाच्या इच्छेमध्ये पूर्ण करण्यासाठी झटावं, मेहनत घ्यावी, श्रम घ्यावे. त्यातल्या त्यात आपण जगत असताना आमरण काम जे आहे ते देवाची आपल्याला देणगी आहे. यासाठी देवाने आपल्याला पाचारण केलं आहे हे मानून त्यामध्ये काही तत्वे आपल्याला लागू करण्यासाठी शिकायचे असतात. का बरं असं करायचं आहे? कारण ही तत्वे जर आपण शिकलो आणि त्याचं जर लागूकरण केलं आपल्या जीवनामध्ये तर पुढील पिढ्यांसाठी आपण एक चांगला पाया रचू शकतो, त्यांच्यासाठी भविष्याची तरतूद करू शकतो, आपण फलद्रूप त्यांना करू शकतो, आपण त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरित करू शकतो आणि जीवनाला बांधण्यासाठी, घडवण्यासाठी, सजवण्यासाठी देवाच्या राज्यामध्ये आपण एकत्र उभं राहू शकतो. म्हणून आजचा जो अभ्यास आहे त्याकडे लक्ष देत असताना चांगल्या कार्याकरता देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे त्याचं मूलभूत शिक्षण इफिसकरास पत्र अध्याय 2 वचने 8 ते 10. इफिसकरास पत्र अध्याय 2 वचने 8 ते 10. खरं पाहिलं तर 1 ते 10 एक संच आहे, परंतु मुख्य अध्ययनासाठी आपल्याला 8 ते 10 आहे. आपल्याकडे आपण मागे PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला ही पुस्तकं दिली होती. त्या पुस्तकांमध्ये पान क्रमांक 17 यावर आपण आलेलो आहोत आणि तेथे आपल्याला थोडं चिंतन मनन करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. पौल इफिसच्या मंडळीला लिहिताना असं म्हणतो वचन 8 मध्ये की कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असं नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. विश्वासणारा येशू ख्रिस्ताचा शिष्य आता तो कुटुंबा पलीकडे जगामध्ये आपली साक्ष टिकवण्यासाठी, आपली साक्ष पटवून देण्यासाठी, आपल्यावर झालेला अनुग्रह दाखविण्यासाठी, आपलं जीवन बदललं हे लोकांना दिसू देण्यासाठी जगामध्ये जाताना वेगळ्या वेगळ्या प्रकारे तो ते करतो. पण विशेषतः हा जो झालेला शिष्य आहे, ज्याला तारण प्राप्त झालेलं आहे, त्याला ते समजलं पाहिजे की माझं तारण झालं म्हणजे काय झालं. म्हणून वचन 8 मध्ये म्हटलेलं पहिली गोष्ट सांगितली, तारण झालं हे कृपेने, म्हणजे देवाच्या कृपेने आपलं तारण झालं. तारणाबद्दल मागे आपण बोललो आणि जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही बाप्तिस्माच्या वर्गाच्या नोंदी तारणाबद्दल दिलेल्या आहेत त्या आपण बघू शकता.
तारण म्हणजे सुटका, तारण म्हणजे आरोग्य, तारण म्हणजे शांती, तारण म्हणजे बंधमुक्ती, तारण म्हणजे पुन्हा प्राप्ती, जीवनाची, आरोग्याची, नुकसानाची पुन्हा प्राप्ती. तारण म्हणजे सुटकाच केवळ नाही, तर तारण म्हणजे संरक्षण. केवळ पापांची क्षमा म्हणजे तारण नाही, अनेक प्रकारे तारणाला त्याची व्याप्ती आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. म्हणून पहिली गोष्ट, देवाची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताचा जो अनुयायी आहे किंवा देवाच्या कुटुंबातील कुटुंब जे आहे त्यांच्यावर कृपा झाल्यामुळे ते प्रभू येशू ख्रिस्ताचे बनले, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्याच्यात आहे की विश्वासाच्या द्वारे तुम्ही तारण पावला. म्हणजे देवाची कृपा जर होती तर ऑटोमॅटिक आपलं तारण झालं असतं, परंतु तसं नाही आहे. देवाने एका बाजूला कृपा उपलब्ध करून दिली. ही कृपा आपण कुठे बघतो? येशू ख्रिस्त आपला प्रभू, ज्याने वधस्तंभावर आपला प्राण देऊन आपली खंडणी भरली, त्याला आपण पाहिल्यावर आपल्याला समजतं की देवाची कृपा म्हणजे एक मोठी किंमत होती, जी मला फुकटवारी मिळाली आणि माझी सुटका केली. पण तेवढंच लक्षात घेणं महत्वाचं नाही. माझा विश्वास असला पाहिजे की देवाची कृपा मला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी प्रवृत्त करते आणि त्याच्यावरील विश्वासाशिवाय मला तारण मिळणार नाही, मला सुटका मिळणार नाही, मला मुक्ती मिळणार नाही, मला आरोग्य मिळणार नाही, माझी भरपाई होणार नाही, मला संरक्षण मिळणार नाही, मला सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश मिळणार नाही. म्हणजे देवाची कृपा आहे माझं तारण व्हावं, मी वाचावं, नरकाच्या त्या अनंतकालिक दंडामध्ये मला न फेकता देवाची इच्छा होती की मी वाचावं, म्हणून माझ्यावर कृपा झाली. परंतु मग माझं कर्तव्य पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मला जेव्हा जाणीव होते की माझी सुटका करणारा कोण आहे, तर ती कृपा मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहतो आणि त्यावर विश्वास ठेवतो. परिणाम काय होतो? कृपा आणि विश्वास संमिलन झाल्यामुळे, एकत्र आल्यामुळे पाप्याला तारणाचा अनुभव येतो, नव्या जन्माचा अनुभव येतो, सुटल्याचा अनुभव येतो, संरक्षणाचा अनुभव येतो, या जगात विश्वासाने जगण्याचा त्याला अनुभव येतो की मी जगू शकतो, मी काम करू शकतो, मी पापावर मात करू शकतो, मी वाईट सवयींवर मात करू शकतो, नवं जीवन जगू शकतो, कारण माझ्यावर कृपा करण्यात आलेली आहे. आणि मला मदत करणारा माझा सहाय्यकारी येशू ख्रिस्त मला सदैव मदत करण्यास तत्पर आहे. पण मी पापी असल्याने अगोदरच कमजोर आहे. मग मला काय केलं देवाने? त्याच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दिलं की मी माझं जीवनही जगावं आणि माझी साक्षही या जगाला देता यावी. आणि म्हणतो की तुम्ही काम करीत होता, चांगली कृत्य करीत होता म्हणून तारण झालं नाही. देवाचं हे दान आहे. मजेदार शब्द आहे. तारण मनुष्याला, या जगाला देवाचं दान आहे. साल्वेशन इज अ गिफ्ट ऑफ गॉड. कोणी आपल्याला असं बक्षीस देतं तर किती आनंद वाटतो आपल्याला. सार्वकालिक जीवनाचं दान देवाने त्याच्यावर विश्वास ठेवून तारण प्राप्त करणाऱ्याला दिलेलं आहे. ते देवाने केलं. माझी भूमिका काय होती? विश्वास ठेवणे, पण तारण देणे देवाने त्याच्या दानामुळे मला ते दिलं. आणि म्हणून काही वेळेला वचन 9 मध्ये सांगितल्याप्रमाणे असं दिसतं की अनेक जण तारण पावले, विश्वास ठेवला, जगतात, कामधाम करतात आणि आढ्यता पण मिरवतात. मी कोण? मी थोडा स्पेशल ख्रिस्ती आहे, यांच्यापेक्षा मी वेगळा ख्रिस्ती आहे, त्यांच्या आत्मिक अनुभवापेक्षा माझा आत्मिक अनुभव फार वेगळा आहे. जो पवित्र आत्मा मला आहे तो यांना नाही, त्यांचा पवित्र आत्मा आहे की नाही माहीत नाही, पण माझा आलेला, मिळालेला, प्राप्त केलेला पवित्र आत्मा, मला मिळालेलं जीवन हे हुशारकी मारण्यासाठी आपण वापरू लागतो. आणि प्रारंभी असं होऊ शकतं, परंतु कालांतराने त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसतात
की जेथे गर्व आला तेथे पतन सुद्धा होतं. आणि म्हणून आढ्यता म्हणजे कोणी अशी प्रौढी मिरवू नये की मी एक म्हणजे स्वकर्माने सत्कार्य केल्याने दान पुण्य केल्याने मी तारण पावलो. दुसरी गोष्ट म्हणजे आढ्यता मिळवण्यासाठी तारणाचं दान देण्यात आलेलं नाही, कारण हे दान आहे, ही कृपा आहे. पण आढ्यता मिरवायची असेल तर पौल पुढे एका पहिल्या कोरिंथीच्या पत्रामध्ये तो सांगतो की आढ्यता मिरवा, परंतु कशाबद्दल की तुम्ही देवाला ओळखता, वेगळा तो विषय आहे. परंतु कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झालं नाही. खबरदारी घ्या. येशूचे शिष्य बनला, कुटुंबांच्या कुटुंबात आला, देवाची कृपा तुम्हाला मिळाली, तुमचं तारण झालं, तुम्हाला समजलं देवाने फार मोठं दान दिलं. पण या झालेल्या कृपेचा गर्व मिरवू नका. इतरांना समजून घ्या, इतर भावा बहिणींना समजून घ्या. त्यांचंही तारण झालं असेल पण ते तुमच्या इतके मजबूत नसतील. त्यांचंही तारण झालं असेल पण तुमच्या इतकाच मोठा विश्वास असेल असं नाही. त्यांचंही तारण झालं असेल, तुमच्या इतक्या मोठ्या नोकऱ्या, मोठा पैसा त्यांच्याकडे असेल असं नाही. तुम्ही सुदृढ आहात पण ते कदाचित आजारी असतील. पण आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल, जसे ते कमजोर तरी देवाच्याच कृपेने तारण पावले, आणि जसा मी सशक्त मी पण देवाच्याच कृपेने तारण पावलं. म्हणून देवासमोर पक्षपात नाही. तिसरी गोष्ट 10व्या वचनामध्ये आहे, मला कृपेने तारण मिळालं, देवाने मला दान दिलं, मला समजलं हे कर्म केल्याने झालं नाही. मग आता माझ्या निर्मितीचा, माझ्या पाचारणाचा उद्देश काय, तर तो तिथे दिलेला आहे. सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. दुसरी गोष्ट, सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. सत्कृत्य, गुड वर्क्स. वॉचमननी हे जे लेखक झाले त्यांनी 10 प्रकारे सत्कृत्य आहेत असं लिहिलं. त्यांच्या पुस्तकाची माहिती मी तुम्हाला देऊ शकतो. ते म्हणतात, पहिली गोष्ट, सत्कृत्य म्हणजे चांगलं ऐकण्यासाठी मन असणे, क्षमता असणे, पूर्ण ऐकण्याचं, चांगलं ऐकण्याची क्षमता असणे. दुसरं सत्कृत्य ते म्हणतात सर्व मनुष्य जातीवर प्रेम असणे, सर्वांवर प्रेम असणे. तिसरी सत्कृत्यांची लिस्ट आहे, त्याच्यामध्ये म्हटलंय की दुःख सहन करण्यासाठी तयार असणे, दुःख सहन करण्यासाठी तयार असणे. चौथी गोष्ट आहे की शरीराला आपल्या ताब्यात ठेवण्यास तयार असणे, त्याला इंद्रिय दमन सुद्धा म्हटलेलं आहे. पाचवी गोष्ट आहे, आपण सदैव जागृत राहावे. पाचवी गोष्ट, सदैव जागृत राहावे, आळशी बनू नये. सहावी गोष्ट आहे, आपल्या बोलण्यावर ताबा ठेवावा, योग्य ते बोलावं, योग्य वेळी बोलावं, योग्य प्रकारे बोलावं, बोलण्यावर आपला ताबा असावा. सातवी गोष्ट आहे, आपण स्थिरपणे चालावं. तुम्हाला समजतं स्थिरपणे चालणे म्हणजे कसं, की काही वेळेला आजारामुळे म्हणा, काही मद्यपानामुळे म्हणा, किंवा अंमली पदार्थाचं सेवन केल्यामुळे म्हणा, कधी कधी पोलीस जेव्हा पकडतात तर त्यांची परीक्षा करतात, एका सरळ रेषेवर त्यांना चालायला लावतात. जर त्यांना चालता आलं नाही तर त्यांची पुन्हा एकदा वैद्यकीय परीक्षा केली जाते, चाचणी केली जाते. सरळ व्यवस्थित स्थिरपणे आपल्या मार्गात आपण चालायला शिकावं. आठवी गोष्ट की आपण
कुठल्याही प्रकारे आहारी जाऊ नये. जेवणाच्या म्हणा, पदार्थांच्या म्हणा, भावनेच्या म्हणा, अयोग्य गोष्टींच्या म्हणा किंवा शिक्षणाच्या म्हणा, आपण त्याची चाचपणी केल्याशिवाय त्याच्या आहारी जाता कामा नये, गुलाम बनता कामा नये. नवी गोष्ट, पैसा किंवा संपत्ती याकडे योग्य दृष्टिकोन, पैसा किंवा संपत्तीकडे योग्य दृष्टिकोन आवश्यक आहे. आणि 10वी गोष्ट ते म्हणतात की पुष्कळ अशा गोष्टी आहेत ज्याची आपल्याला काय करायला पाहिजे, नेहमी शहानिशा करायला पाहिजे. त्याला चाचपणी पण म्हणू शकता. चाचपणी करण्यास शिकणे, हे योग्य की अयोग्य, चांगलं की वाईट, पवित्र की पापमय, है ना, जीवनदायी की मरणदायी, चाचपणी करायला आपण शिकलं पाहिजे. तर सत्कृत्यांमध्ये ह्या गोष्टींचा अंतर्भाव होतो असं वाचमांनी म्हणतात. म्हणून आपला उद्देश हा आहे की देवाने ख्रिस्त येशूच्या ठाई आपल्याला आता निर्माण केले. या वचनामध्ये ईश्वर विज्ञानाचा सिद्धांत आहे, तो आहे निर्मितीचा सिद्धांत. म्हणून ह्याचा मोठा अभ्यास आहे. उत्पत्तीपासून तो सुरू होतो, प्रगटीकरणापर्यंत नवनिर्मितीमध्ये आपण जातो. पण नवी निर्मिती आपण आहोत. मग नवी निर्मिती आहोत तर ती कशी झाली, तर वचन 10 मध्ये 3ऱ्या वाक्यामध्ये आहे, त्याची हस्तकृती आहोत. हस्तकृती हा शब्द अतिशय मनोरंजक आणि अतिशय प्रेरणादायी आहे. हस्तकृती म्हणजे सरळ सरळ देवाच्या हाताने घडलेलं असं आपण समजतो. देवाने आपल्या स्वतःच्या हाताने तारण पावलेल्या शिष्याला कुटुंबांच्या कुटुंबामध्ये नुसतं आणलं नाही, आता तो त्याला काय करतो, घडवतो. पण जर ग्रीक भाषेमध्ये हा शब्द घेतला तर एक शब्द असा पण आहे त्याचा अर्थ की कविता रचणे. देवाची हस्तकृती म्हणजे जी जी सत्कार्य आपण करतो त्या सत्कार्यांची कविता देव लिहितो, असा त्याचा अर्थ आहे. वा, काय मनोरंजक आहे ते. जी जी सत्कृत्य आपण करतो त्याची कविता देव लिहितो. जर मनुष्यांची कविता एवढी प्रगल्भ राहते, एवढी वाचनीय असते, तर देव जेव्हा कविता लिहितो विश्वासणाऱ्याच्या जीवनाची, त्याच्या सत्कार्याची, तर ती कशी असेल. आणि समजा आपण देवाच्या घरी जेव्हा जाऊ आणि देव म्हणेल आज आपला कवितेचा तास आहे आणि मी एसे चर्चेस मधल्या काही विश्वासणाऱ्यांची कविता वाचून दाखवतो, आणि त्यावेळेला काय आनंद असेल की आपण केलेल्या सत्कार्यांचं वर्णन कविता रूपाने आपला सदाजीवी परमेश्वर करेल. किती किती चांगली ही गोष्ट आहे. आणि म्हणून पौल म्हणतो आयुष्यक्रम चालवा, यामध्ये व्यस्त राहा, चांगले करत राहा, कारण देवाने हे पूर्वीच तुमच्यासाठी योजून ठेवलेलं आहे. तुमची निवड, तुमचं पाचारण सत्कृत त्यासाठी पण झालेलं आहे. ती करण्यासाठी तुम्ही लक्ष द्या. अंतिम महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कामामध्ये किंवा सत्कार्यामध्ये पुष्कळ प्रकारच्या दृष्टिकोनांमध्ये आपल्याला जाऊन समजून घ्यावं लागेल की आपली संस्कृती त्याबद्दल काय म्हणते, ज्या समाजात आपण राहतो ते काय म्हणतात, नोकरी करावी की करू नये हे विषय येतात. शास्त्र शिकवितं की प्रत्येक काम, प्रत्येक नोकरी, ती मोलमजुरी असो किंवा मोठं अधिकारी पद असो, देवाने विश्वासणाऱ्यांसाठी नेमलेलं आहे. आणि म्हणून ज्याला ज्या स्थितीत पाचारण आहे, मोलमजुरीसाठी पाचारण आहे, त्याने विश्वासाने ते करायचं आहे. मोठ्या साहेबी थाट आहे, मोठ्या विश्वासाने ते करायचं आहे. परंतु ज्याला लहान काम मिळालं त्यामध्ये त्याला ईर्ष्या वाटायला नको की ह्यांना देवाने मोठं काम कसं काय दिलं, आणि ज्यांना मोठ्या प्रकारची पदं आणि कामं दिली त्यांना असं वाटायला की बघा मी किती आशीर्वादित आहे आणि बघा यांना काहीच मिळत नाही.
हे सर्व तुमचं माझं पाचारण सत्कार्यासाठी आहे. म्हणजे आपल्या वयानुसार, पाचारणानुसार मंडळीत आणि कुटुंबात दिलेलं काम ही देवाची योजना आहे. आणि ती आपण जसं पार पाडत जातो, देव आपली कविता आपल्यासाठी रचत जातो. मजेदार आहे. मला खूप आनंद वाटतो की आज आपण त्या परिस्थितीमध्ये आहोत की जेथे देवाने आपल्यावर मोठी दया केली आहे आणि आपल्याला त्याच्या कविता लिहिण्यासाठी आपल्याला देवाने पाचारण केलं आहे. तुमची पाटी स्वर्गामध्ये कशी राहील या वचनाप्रमाणे हस्तकृती किंवा कविता म्हणून काय तेथे गेल्यावर देव कवितेच्या तासामध्ये माझं नाव घेऊन मला म्हणेल की ग्लॅडविन, आज मला तुझी कविता वाचायची आहे. त्या कवितेमध्ये माझी सत्कृत्ये देवाला आढळतील का? मी त्या देवाने दिलेल्या कामामध्ये आयुष्यक्रम मी चालवला का? चालवण्यासाठी देवाची कृपा, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, त्याच्या वचनाचं मार्गदर्शन आपल्याला आवश्यक आहे. हा असा अभ्यास आहे. याच्या पुढच्या गोष्टी नियमित आहेत, ज्या मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगणार नाही. तुम्हाला प्रश्नोत्तरं आहेत आणि मध्यवर्ती शिक्षण आहे. त्याच्या पुढे तुम्हाला 2 प्रभावी लेखक आहेत 20-21 पानापुढे. त्या लेखकांचे उतारे आहेत. तुम्हाला जर काही अडचण असेल तर आपण सेमिनारच्या वेळेला त्याचं वाचन करू शकतो आणि समजून घेऊ शकतो. परंतु काम हे, कृत्य ही देवाचं आपल्याला काय आहे? पाचारण आहे. ते समजून इफिस 2:8-10 प्रमाणे आपण जे तत्व शिकलो त्याचं लागूकरण करणे असा हा धडा आहे. माझ्याकडे नोंदी काही आहेत ज्या मी पाळसाहेबांना दिल्या आहेत. तुम्हाला त्या व्हॉट्सअपवर टाकता येईल. कृपा करून वाचा आणि प्रतिसाद द्या. काही तुम्हाला प्रश्न असेल तुम्ही व्हॉट्सअपमध्ये टाका. काही समजलं नाही तुम्ही विचारा, कारण त्याची आवश्यकता आहे. असं दिसतं बऱ्याचदा की काही माहिती टाकल्यावर कोणीतरी आयकॉन्स टाकतात, फुलाचं म्हणा किंवा हात जोडल्याचं म्हणा, कोणीतरी हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणतं. त्याच्याने काहीच समजत नाही. हे अध्ययन आहे. बुद्धीचा विचार करा, वापर करा. बुद्धीने विचार करा, वापर करा. तुम्हाला छोटीशी गोष्ट अडत असेल तरी तुम्ही तिथे लिहा. समजलं एवढं तरी लिहा की आजचा पाठ मला समजला, कळला. काय शिकलं ते तुम्हाला पुस्तकात लिहायचं आहे. काही हरकत नाही. तुम्ही ह्याच्यात पण टाकलं व्हॉट्सअपला की आज मी हे शिकलो, मी हे शिकले. कारण हे आपल्यासाठीच आहे. आपण एकमेकाला शिकवत आहोत, एकमेकापासून शिकत आहोत. मी पण शिकत आहे. ही कवितेची संकल्पना फार मजेदार वाटली मला आणि मी अभ्यास केल्यावर मला कळलं की देवाचं वचन हे किती अद्भुत आहे. आणि जेव्हा आपणच शोध घेतो तेव्हा त्याचा आनंद आपल्याला मनमुरादपणे लुटता येतो. देव आपल्याला सहाय्य करो आणि ह्या अध्ययनाच्या द्वारे तो तुम्हाला मार्गदर्शन करो. पुन्हा एकदा आभार मानतो आणि पाळसाहेबांना विनंती करतो की समारोपासाठी पुढे यावं. सर्व समर्थ परमेश्वराला धन्यवाद असो. मी प्रभूची उपकार स्तुती करतो. प्रियांनो, अतिशय छोट्या छोट्या आपल्याला ह्या गोष्टी वाटतात, परंतु आमच्या विश्वासाच्या जीवनाला किती ते मजबूत बनवत असतात. आणि खरं तर या शिक्षणाचं महत्त्व तेच आहे की मंडळी केंद्रित हा अध्ययन कार्य आहे. आणि मंडळी स्वतः शिकते, स्वतःची प्रगती करते आणि प्रभूचा गौरव आपल्या जीवनातून करत असते. या संपूर्ण शृंखलेसाठी आपण वैयक्तिक रीतीने आम्हाला फोन करू शकतात आणि याबद्दल अधिक माहिती आपल्याला आम्ही नक्कीच देऊ. काही अभ्यास गट आपण सुरू केलेले आहेत. त्या गटामध्ये जर आपण येऊ इच्छिता तर कृपया मला कळवा, जेणेकरून आपल्याला कोणत्या पुस्तिकेपासून सुरुवात करायची आहे, म्हणजेच पहिल्या शृंखलेमधून सुरुवात करायची आहे का ते आपल्याला बघता येईल. तर त्या संदर्भात काही असेल तर आपण वैयक्तिक रीतीने फोन आपण करू शकता व अभ्यासाबद्दल विचारू शकता. मी पुन्हा एक वार परमेश्वराचा आभार मानतो आणि सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. कारण की प्रियांनो, या सर्व नोंदी टाईप करणं, त्याचं संकलन करणं आणि आपल्यापर्यंत ते आणून देणं हे फार गरजेचं आणि महत्त्वाचं कार्य आहे. आणि हे महत्त्वाचं कार्य करण्यासाठी कष्ट आहेत, मेहनत आहे. आणि पाळक साहेबांना प्रभूने ती शक्ती दिली
ती कृपा पुरवत आहे परमेश्वर पिता, त्यासाठी मी देवाचा धन्यवाद देतो आणि पाळक साहेबांचंही मनपूर्वक मी आभार मानतो. या वेळेला मी प्रार्थना करेन, मग प्रभूची प्रार्थना म्हणू आणि सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब आशीर्वाद देतील आणि मग एक गीत गाऊन आजचं मनन आपण थांबूया. आमच्या दयाळू देव बापा, आम्ही किती आनंदी आहोत की आम्हाला प्रतिदिवशी तुझं पवित्र वचन मनन चिंतन करण्याची संधी मिळत असते. प्रिय देव बापा, आम्ही फलद्रूप व्हावं ही तुझी इच्छा आहे आणि तू आपल्या तारणाच्या कृपेने आम्हाला निवडून घेतलं. अरे आता कसल्याही प्रकारची आड्यता आमच्या मनामध्ये आणि आमच्या जीवनात नाही, कारण की प्रभू तू आम्हाला हे दान दिलेलं आहे, तू आम्हाला ही कृपा दिलेली आहे. या तत्वांवरती आणि या पवित्र वचनांवरती आम्हाला मनन चिंतन करण्याची तू संधी दिलीस ते बापा, त्यासाठी आम्ही आभार मानतो. ख्रिस्ताने जो मार्ग आम्हाला दाखवला आणि प्रेषितांनी त्यावरती जे शिक्षण दिलं ते आम्ही आत्मसात करीत पुढे वाढत आहोत. जगभरामध्ये हे अध्ययन कार्य सुरू होत असताना आणि अनेक पिढ्या, अनेक शतकं हे कार्य अनेकांसाठी आशीर्वादित झालेलं आहे आणि या पिढीत आम्हा नंदुरबार मंडळीसाठी आणि सोबतच एसएचएस नंदुरबारसाठी देवबापा हे आशीर्वादित होत आहे, त्यासाठी आम्ही आभार मानतो. या कार्याच्या मागे कष्ट आहे, मेहनत आहे. आमचे अध्यक्ष महोदय यासोबतच आमचे सन्मान्य पाळक साहेब यांना देवबापा तू शक्ती कृपा पुरवित आहेस म्हणून आभार मानतो. आमचे वडील पाळक वर्ग व आमच्या सोबतीचे पाळक वर्ग, आम्ही देवबापा हे अध्ययन करून मंडळीला शृंगारवित आहोत, मंडळीला सजवीत आहोत, कारण की प्रभू ती तुझी वधू आहे आणि म्हणूनच देवबापा हे अध्ययन कार्य करण्यासाठी सुबुद्धी, शहाणपण, वेळ, संसाधनं या सगळ्या गोष्टी आपल्या स्वर्गीय भांडारातून तू आम्हास पुरवून द्याव्या. देवबापा आज सायंकाळी आम्ही आजारी प्रियांची आठवण करीत असताना प्रार्थना करतो रयता अक्कांसाठी, जुलियाना अक्कांसाठी की प्रभू तू या प्रिय बहिणींना आरोग्य दे, आपली कृपा आणि अनुग्रह दे. रेव्हरंड विश्वास पाडवी यांना तू आरोग्य दिलंस, त्यांच्या प्रकृतीत बदल घडवलास म्हणून आम्ही आभार मानित प्रार्थना करतो. चांगलं आरोग्य दे बापा, तू त्यांना पुरीव. सोबतच दे बापा सगळ्यांचीच नावं जरी आम्हास ठाऊक नाही तरी प्रभू जे प्रियजन तुझ्याकडे प्रार्थना विनंती करीत आहे त्यांची हाक तू ऐक आणि आज मंडळी म्हणून आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. आमच्या प्रार्थनेकडे तू कान देऊन जे आजारी दुःखी कष्टी आहेत त्यांचं दे बापा तू सहाय्य कर व त्यांचं अंथरूण तू बदल. यासोबतच पावसासाठी आम्ही मोठ्या विश्वासाने प्रार्थना करत होतो. तो पाऊस तू आज आम्हाला एक सर दिली दे बापा, तू आम्हाला रात्रभर आणि येत्या दिवसांमध्ये चांगला पाऊस द्यावा अशी विनंती करतो. आमच्या नदी नाल्या भरून जाव्या, कारण की प्रभू पाणी टंचाईला आम्ही सामोरं जात आहोत. परमेश्वरा मोठ्या कळकळीने तुला आम्ही विनंती करतो. पाण्याचा हा प्रश्न जो आमच्या समोर उभा आहे, संपूर्ण जिल्ह्यासमोर उभा आहे, प्रभुदेव बापा तो आकाश कपाटे उघडून आम्हाला पर्जन्यवृष्टी दे व चांगला पाऊस देऊन आमचे नदी नाले भरून जाऊ दे व शेतीलाही उत्तम असं पीक येऊ दे. पुन्हा एक वार दे बापा आम्ही प्रार्थना करतो. हे संपूर्ण कार्य व मंडळीच्या ज्या सेवा आहेत, महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल आणि इतर सर्व कार्य, हे दे बापा आशीर्वादित कर आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून च्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडे, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, अध्ययन करणाऱ्या सर्व गटांबरोबर आणि देवाची मंडळी इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ होत राहो. आमेन. उद्यासाठी मी सूचना देऊ इच्छितो. उद्या सायंकाळी देखील मनन चिंतन असणार आहे, सायंकाळी 6 ते 6:30 या वेळामध्ये. आणि उद्याचं मनन सन्मान्य रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब हे घेतील. सर्वांना सलाम.